हाय एव्हरीवन, मी ज्योती मोरे स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये। कसे आहात? मजेत ना? मस्तच रहा। मी आज तुम्हाला जास्वंदीचं हायब्रिड हायबिस्कस जे की माझ्याकडे आहे ते दाखवणार आहे। हे पहा किती छान फुलं येतात या व्हरायटीला। ही कळी अजून मोठी होणार आहे आणि खुलल्यावरती एवढं छान दिसतं ना। माझ्याकडे गडद लाल रंगाची व्हरायटी आहे। या व्हरायटीला 12ही महिने फुल येतात। हे झाड 3 वर्ष झालं माझ्याकडे आहे। आतापर्यंत असे कधी झाले नाही की ह्या झाडाला फुल आलेलं नाही। नेहमी याला फुलं येत राहतात। म्हणून मी तुम्हाला हे झाड नर्सरीतून आणण्यास सजेस्ट करते, कारण ही व्हरायटी खूप छान आहे आपल्या गॅलरीमध्ये कुंडीमध्ये लावण्यासाठी। छोट्या कुंडीमध्येही हिला खूप फुलं येतात। या व्हरायटीसाठी 12 इंची 10 इंची कुंडी चालते। या व्हरायटीची कटिंग लागत नाही, कारण मी एकदा लावून पाहिली होती, ती काही सक्सेस झाली नाही। म्हणून मी तुम्हाला ही व्हरायटी नर्सरीतून आणण्यास सांगते। मी जेव्हा हे झाड आणलं होतं नर्सरीमधनं तेव्हा हे लाल मातीत लावलेलं होतं। बहुतेक पुण्या साईडचं असावं आणि त्यामध्ये छोटी बास्केट होती आणि त्यात लावलेलं गेलं होतं। हे झाड शिफ्टिंग करताना थोडीशी अडचण आली, पण मुळाला थोडेही डॅमेज न होता मी त्याला व्यवस्थित शिफ्ट केलं। आपल्या घरातील गणपती बाप्पांना आपण रोज ताजे फूल तोडून वाहू शकू यासाठी आपल्याकडे जास्वंदीचे झाड असायलाच हवे। कारण की हे झाड आहे ना, हे 1-2 झाड असेल ना तर ह्याला रोज नेहमी फुलं येत राहतात। 1 दिवसाआड येतं, कधी 2 दिवसाआड येतं। त्यामुळे 1-2 जरी आपल्याकडे असे झाड असतील ना तर आपल्याला गणपती बाप्पासाठी बाहेरून फुलं आणण्याची गरजच पडणार नाही। आपण रोज देवासाठी फ्रेश फूल तोडून वाहू शकू। आणि आपण हे गॅलरीमध्ये पण लावू शकतो कुंडीमध्ये। गावठी झाडांचं कसं असतं, त्याला फुलं जास्त येत नाही आणि त्याला मोठी जागा लागते मुळ्या पसरण्यासाठी। तसं हायब्रिड हायबिस्कसला जास्त ह्याची गरज नाही आहे, ते छोट्या कुंडीमध्ये पण येतं, जागेची गरज नाही। मी आणलं नर्सरीतनं घेऊन आली होती तेव्हा हे झाड छोटं होतं। मी त्याला पॉलिथिनमधून शिफ्ट केलं। आता माझ्याकडे हे झाड 3 वर्ष झाली आहेत। हे दुसऱ्या वेळेस मी शिफ्ट केलं आहे। याच्यामुळे एवढ्या पसरत नाहीत, म्हणून आपण ह्याला वर्षातनं एकदा किंवा 2 वर्षातनं एकदा शिफ्ट केलं तरी चालतं। मी माझ्या झाडांना ऑर्गॅनिक खतच देते। शेणखत, ऑर्गॅनिक किचन कंपोस्ट असतं बनवलेलं माझ्याकडे, ते देते। आणि ते जर कधी अवेलेबल नसेल तर मी लिक्विड फर्टिलायझर देते। लिक्विड फर्टिलायझरमध्ये कांद्याच्या सालीचं आणि बटाट्याच्या सालीचं लिक्विड फर्टिलायझर 15 दिवसाला किंवा 1 महिन्यांना मी देते, कारण कधी अवेलेबल नसेल शेणखत किंवा किचन कंपोस्ट तर। आणि हे झाड लावताना आपण कुंडीमध्ये वाळू, शेणखत, माती असे मिक्स करावं, कारण या कुंडीमध्ये लावल्यामुळे या माती अशी भुरभुरी असलेली पाहिजे, नाहीतर मग झाडाच्या मुळ्या खराब होतात। आणि या झाडांना जास्त पाण्याची गरज नाही। थोडीशी वरची माती सुकली की मग त्याला पाणी द्यावं। जास्वंदीच्या झाडाला 4 ते 5 तास ऊन आलं तरी चालेल, पण हे झाड उन्हामध्येच ठेवावं। गॅलरीत ऊन असेल त्या बाजूला ठेवावं, नाहीतर विंडोमध्ये ठेवलं तरी चालेल, जिथे ऊन येत असेल तिथे।
हे पहा किती छान फुलं आहे आणि ह्याला नेहमी कळ्या येतच राहतात. पहा आता माझ्याकडे हे झाड आहे, ह्याला किती फुटवे फुटलेत. तरी मी ह्याची कटिंग केली होती एक वेळेस लावून पाहण्यासाठी की कटिंग सक्सेस होते का याची म्हणून, पण ती सक्सेस नाही झाली. म्हणून मी तुम्हाला नर्सरीतून आणण्यासाठी सजेस्ट करेन हे झाड. एकदा आणलं ना की 12 महिने ह्याचे फुलं येत राहतात. एवढं भारी मोठं फूल खुलतं ना. आता तरी थोडी छोटी साईज दिसते, ही अजून मोठी होणार आहे. आणि पावसाळ्यात तर ह्याच्या कळीची साईज इतकी मोठी होते की खूपच, एक फूल मंदिरात जर असं देवाला वाहिलं ना तर बाकीचे 2-3 देव तर झाकून जातील, एवढी साईज मोठी होते. तेव्हा तुम्ही हे झाड नक्की नर्सरीतून घेऊन या. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.